नाव जे आहे त्या कोकोबाबाचं नाव कोको आर्ट मध्ये आज खरोखरच त्या ठिकाणी नाव जे आहे ते त्यांनी अमर ठेवलेलं आहे. त्याबद्दल खरोखरच मनापूर्वक कौतुक आहे आणि खरोखरच त्या ठिकाणी तुमचं कौतुकही करतो. आणि हे कार्य जे आहे हे त्याला सुद्धा बरं वाटणार किंवा माझ्या नावाप्रमाणे यांनी आपलं हे कार्य पुढे ठेवलेलं आहे आणि ही आमची परंपरा आहे. ती परंपरा तुम्ही जतन करत आहात त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. पुरस्कार मिळाला त्यावेळी मला खूपच आनंद झालेला आहे. आणि मी 92 मध्ये सुरू केलं होतं जे शिवणकाम. मग शिवणीचं काम बघितलं तर सगळे लोक करत होते. मग मी लग्नानंतर मी असं मिस्टरांना सांगितलं की आम्ही काहीतरी दुसरं वेगळं करूया. आणि नारळाचं कोणीच काम करत नव्हते म्हणून त्या क्षेत्रात आम्ही गेलो आणि त्या क्षेत्रामधून मला भरपूर प्रतिसाद मिळाला. आणि त्याच्यावरच मी सगळं मुलांना शिकवून सगळीकडे म्हणजे भरपूरच फिरून आले. सगळीकडे फिरून प्लेनर पण आम्हाला भरपूर फिरायला मिळालं. पण असे पैसे देऊन हे करतात पण आम्हाला गव्हर्नमेंट थ्रू आम्ही एकदम असे सगळीकडे फिरून आलेलो आहोत. तिला वाटलं की मी दुसऱ्या वाड्यावर करते आमच्या वाड्यावर का नाटक होऊ नये आणि म्हणून आमच्या वाड्यावरच्या सगळ्या त्या बायकांना एकत्र करून तिनं नाटकाला सुरुवात केली. आणि आता आपण बघतो प्रत्येक वर्षी या ठिकाणी 4 मेला त्याचा आमच्या महिला ज्या आमच्या मोर्चीच्या आपल्या बर्डी वाड्यावरच्या आहेत त्या ठिकाणी नाटक करतात आहे. म्हणजे प्रेरणास्थान म्हणतात ती असेल भजनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भजनासाठी सुद्धा तिनं त्या ठिकाणी तयार केलेली आहेत आणि भजनही सादर करतात. स्वतः आपण ती हार्मोनियम वाजवते. त्यामुळं ह्या ज्या आमच्या कला आहेत त्या कला त्यांच्या जतन करण्यासाठी जशी ती हस्तकला आहे तशी या सुद्धा कला संगीत कला जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा वाटा आहे. स्वतः नाटकामध्ये आल्यावर ती भूमिका करते प्रमुख भूमिका करते आणि म्हणजे नाटक हे होणार नाही कोणामुळे अडणार नाही याची ती दक्षता घेते. खरोखरच कौतुक करावं तर थोडं आहे. आज तिचा या ठिकाणी योग्य असा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. तर तिनं आपलं कार्य असंच पुढे ठेवावं आणि त्याच्यापुढे पुढचा जो पुरस्कार जो सगळ्यात मोठा पुरस्कार राज्य पुरस्कार जो आहे तो राज्य पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. तिचं वय झाल्यानंतर अवश्य 60 वर्षानंतर तो पुरस्कार मिळतो. त्यामुळे तिला अवश्य तो पुरस्कार मिळेल. तिला आपलं कार्य असं वाढवून ठेवावं आणि आपले इतरांनाही त्याच्यापासून आम्हाला त्या सगळ्यांना त्याच्यावर प्रेरणा मिळेल. इतर आमच्या वाड्यावरची काही गावातल्या लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते तिचं कार्य जे आहे ते कार्य असं चालू राहील. तिला शुभेच्छा देतो तिच्या पुढच्या कार्यासाठी. तिला विनंती करतो तिला हे जे ठिकाणी आता हा जो कलावृत्ती हा जो पुरस्कार मिळालेला आहे तर त्याबद्दल आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल थोडक्यात तुझं मनोगत या ठिकाणी जरा व्यक्त कर. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा.